फ्रेंड्स, जर तुम्हाला सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीचच्या टाइप्स माहिती नसतील आणि त्या टाइप्स जमत नसतील तर आज तुमच्या या एका व्हिडिओने नाउन ही पहिली टाइप्स कंप्लीट होणार आहे आणि याच्यात कोणकोणत्या टाइप्स आहे त्या सुद्धा आपण बघणार आहोत आणि पूर्णचे पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच ह्या टोटल 8 टाइप्स आहेत। तर 8 व्हिडिओमध्ये आपल्या 8 टाइप्स कंप्लीट होणार आहे आणि ही एक सीरीज आहे। या सीरीजचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच, जे की आपल्या ह्या ग्रामरचं नाव आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हेलो एवरीवन, माय नेम इज ओम अँड यू आर वॉचिंग ओम ट्युटोरियल स्टडी। तर बघा फ्रेंड्स, सर्वात पहिली टाइप्स आहे आपली नाउन। तर मग दुसरी टाइप्स कोणती आहे? पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये या सगळ्या टाइप्स असतात। कोणकोणत्या? नाउन, प्रोनाउन। आपण याच्यावर पहिले एक व्हिडिओ बनवला होता, पण एका जणाची कमेंट आली की कॅमेरा थोडा ब्लर झाला आहे, त्याच्यामुळे आपण ही सीरीज परत एकदा सुरू करत आहे। नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, अजून कोणती असते? वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, आणि असते इंटरजेक्शन। तर आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर याच्या नावावरूनच आपल्याला समजतं हे काय, तर एका स्पीचचे पार्ट्स आहे, म्हणजे एका भाषेचे भाग पाडले गेले, त्यांना म्हणलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच। तर ह्या सगळ्या टाइप्स आहे फ्रेंड्स, तर तुम्ही यांना नोट डाऊन करू शकता। तर आता सर्वात पहिली टाइप्स आहे जी की आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ती आहे नाउन। तर नाउनला आता सुरुवात करूया। फ्रेंड्स, नाउन नसते तर आपली भाषाच तयार झाली नसती। सर्वात पहिले आपल्याला समजावं लागेल नाउन म्हणजे काय। जर नाउन नसते तर आपली भाषा तयारच झाली नसती, कारण की नाउनचा अर्थ असतो नाम आणि नाम म्हणजे नाव। म्हणजेच आपल्याला समजा हा काय एक बोर्ड आहे, तर याला तुम्ही काय म्हणाल? व्हाईट बोर्ड। व्हाईट बोर्ड आहे, याचं काय आहे? नाव आहे। अशा प्रकारे म्हणजेच याचं नाव आहे आणि हे नाव म्हणजेच काय राहणार आहे? नाउन। म्हणजेच नाउन म्हणजे नाम आणि नाम म्हणजे काय? तर नाव। नाउन नाम आणि नाम म्हणजे नाव, म्हणजेच कशाचंही नाव। समजा कसे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण? फॉर एक्झाम्पल मोबाईल, व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड। आता आपण सर्वात पहिले याची डेफिनेशन बघूयात की नाउनची डेफिनेशन काय आहे। तर नाउनची डेफिनेशन आहे, नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर अ थिंग। एकदा याला लिहून बघूयात। नाउन इज द नेम, noun is the name of a person, place or a thing। आता समजा मी जे डेफिनेशन दिली ते एक डेफिनेशन आहे, जिचा वापर समजा पुस्तकामध्ये होतो किंवा कशामध्ये होतो, म्हणजेच हेच डेफिनेशन तुम्ही पाठ करा। नाहीतर कोणती वेगळी डेफिनेशन सुद्धा बनू शकते, पण मग हे 3 मेन वर्ड्स त्याच्यात आले पाहिजेत। कोणकोणते? एक पर्सन, नाउन इज द नेम म्हणजे काय? नाउन एक नाम आहे आणि ऑफ अ पर्सन म्हणजे व्यक्ती, प्लेस म्हणजे स्थान, ऑर अ थिंग, थिंग म्हणजे वस्तू। म्हणजेच एखाद्या नामाला किंवा व्यक्तीला किंवा स्थानाला दिलेल्या नामास नाम असे म्हणतात। ओके, मग त्याच्यात आलं पर्सन, प्लेस आणि थिंग।
म्हणजे तर आपल्याला माहितीच आहे की पर्सन म्हणजे व्यक्ती आणि प्लेस म्हणजे स्थान आणि थिंग म्हणजे वस्तू. व्यक्ती, स्थान, वस्तू ह्या तिघांचा वापर नाउन मध्ये होतो आणि तेव्हा आपले नाउन तयार होतात. म्हणजेच जर अशा प्रकारे नाउन नसते तर आपली जी स्पीच आहे ते तयार झालेली नसती. म्हणजेच नाउन एक नाम असतं. तर आता नाउन काय आहे हे आपल्याला समजलेलं आहे. समजा एक मुलगा आहे, बॉय, तर बॉय जर त्याला म्हणलं तर हे झालं त्याचं नाउन. एक बॉय हे काय आहे? नाउन. म्हणजे जे पण तुम्हाला आपल्या जगात दिसतंय ते काय एक नाउन म्हणलं जातंय. त्याला प्रत्येकाला एक नाव दिलेलं आहे. समजा मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर. तर आता नाउन काय असतं हे आता आपल्याला समजलं आहे. पण नाउन मध्ये काही टाइप्स असतात, त्याला आपण आता समजूया. टाइप्स ऑफ नाउन्स म्हणजेच आता नाउनच्या टाइप्स कोणकोणते? सर्वात पहिलं जे असतं आपलं, जे की खूप सोपं आहे, ते असतं कॉमन नाउन. हे सगळं चांगल्या प्रकारे पाठ असलं पाहिजे आपलं. आणि दुसरं जे असतं प्रॉपर नाउन. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. आणि याच्यानंतर कुठलं येतं? ते असते तिसरे टाइप्स. तर तिसरं असतं कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन. आणि मग 4 नंबरचे टाइप्स कोणते असते? अब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि मग अब्स्ट्रॅक्ट नाउन नंतर आपली 5th नंबरची टाइप आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन ज्याच्यामध्ये कलेक्शन होत असतं. आणि मग आपली 6 नंबरची टाइप्स येते कंपाऊंड नाउन. कंपाऊंड नाउन. आणि 7 नंबरची टाइप्स असते काउंटेबल नाउन, ज्याला आपण मोजू शकतो. आणि 8 नंबरची टाइप्स असते आपली अनकाउंटेबल नाउन, ज्याला आपण मोजू शकत नाही. अनकाउंटेबल नाउन. चला तर आता आपण काय करू? आता सर्वात पहिले टाइप्स आहे आपले कॉमन नाउन. याला आपण आता समजूयात. कॉमन नाउन फार सोपे टाइप्स आहे. आता कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन नाउन इज अ जेनरिक पर्सन, प्लेस और थिंग. बघा म्हणजेच एकदा लिहून पाहून घेऊ ही डेफिनेशन आहे कॉमन नाउनची. कॉमन नाउन is a generic person, is a generic person, place or thing. याच्यातही हे 3 शब्द वापरले गेले. कोणते? जे आपण पहिले बघितले होते. पर्सन, प्लेस आणि थिंग. ओके. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? कॉमन नाउन इज अ जेनरिक पर्सन. याच्यात येत आहे जनरल नाउन. समजा एक मुलगा आहे म्हणजेच काय? बॉय. आता मुलं तर खूप सारे आहेत, बॉय खूप सारे आहेत. समजा आता गर्ल. आता गर्ल पण खूप सारे आहेत. मग आता बॉय. आता बॉय मध्ये काय? समजा एकाला जर आपण काही नाव देऊन दिलं, समजा तुम्ही तुमचं नाव धरून घ्या. समजा बॉयला नाव दिलं तर आता हे त्याचं स्पेशल नाउन असेल, शिवम. म्हणजेच आता जर बॉय म्हणलं तर मुलं तर खूप सारे आहेत म्हणून एक कॉमन नाउन असेल. पण हे जे नाव त्याला दिलंय ते त्याचं स्पेशल नाउन दिलेलं आहे, ते त्याचं स्पेसिफिक नाव आहे म्हणून हे कॉमन नाउन नसेल. ओके. तर आता कॉमन नाउन जे की कॉमन राहतं. आता हे जे आपण एक्झाम्पल बघितले
त्याच्याहून आपण काही अजून एक्झाम्पल बघूयात. बॉय, गर्ल कोणी येईल, समजा टीचर, हे काय झाले आपले कॉमन नाउन. म्हणजेच मी म्हणलं समजा ही इज अ बॉय, तो मुलगा आहे, तर आपण इथे पहिलेच एक्झाम्पल घेतलं होतं. एक्झाम्पल 1, तो मुलगा आहे, ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. तर आता हे काय असेल फ्रेंड्स, हे असेल कॉमन नाउन, कारण की आता मुलं तर खूप सारे आहेत म्हणून हे असेल कॉमन नाउन. समजा सी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. सी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. तर आता गर्ल तर खूप सारे आहेत म्हणजेच हे झालं जनरिक, म्हणून हे असेल कॉमन नाउन. सी इज अ गर्ल. हे दोन एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीत नोट करू शकता. तर आता अजून पुढचं एक्झाम्पल बघूयात. पुढचं म्हणजेच पुढचे टाइप्स बघूयात. कोणती आहे तर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनला आपण आता सुरुवात करूयात. आता प्रॉपर नाउन बघा फ्रेंड्स, लक्ष द्या, लक्ष दिलं तरच समजेल. प्रॉपर नाउन इज द स्पेसिफिक नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. बघा आता एकदाच लिहून पाहू आपण. प्रॉपर noun is a specific name given to a place or thing. प्लेस ऑर थिंग. म्हणजेच आता प्रॉपर नाउन हे स्पेसिफिक नेम आहे जिथे की एक स्पेशल नेम येणार आहे आणि प्लेस ऑर थिंग येणार आहे. म्हणजे स्पेसिफिक नेम म्हणजे एक पर्सन. प्रॉपर नाउन इज अ स्पेसिफिक नेम. प्रॉपर नाउन हे एक स्पेसिफिक नेम आहे गिवन टू अ प्लेस ऑर थिंग. म्हणजेच याच्यात स्थानाचे आणि वस्तूंचे नाव येणार आहे आणि त्यासोबत पर्सनचे तर येतातच. स्पेसिफिक नेम म्हणजेच आता समजा एक शब्द घेऊ, मूवी. आता मूवी तर खूप साऱ्या असतात म्हणून ते कॉमन नाउन असेल, पण एका मूवीला जर आपण काहीतरी नाउन देऊन दिलं तर ते झालं त्याचं स्पेसिफिक नाउन, म्हणून हे प्रॉपर नाउन असेल. एकदा बघूयात आपण चांगल्या प्रकारे. समजा आता बॉय म्हणजेच मुलगा, त्याला जर काहीही नाव दिलं तर ते प्रॉपर नाउन होईल कारण की ते त्याचं स्पेशल नाउन असेल. एकदा बघूयात आता एक्झाम्पल. हॅरी पॉटर इज my favorite movie. आता इथे काय होतंय, हॅरी पॉटर ही माझी फेवरेट मूवी आहे. तर आता मूवी तर खूप सारे आहेत, पण त्यांच्यापैकी एका मूवीला नाव दिलं हॅरी पॉटर, तर ते काय झालं त्या मूवीचं स्पेसिफिक नेम. ते तिचं एक स्पेसिफिक नेम आहे, तिला स्वतःला दिलेलं नेम आहे म्हणून ते प्रॉपर नाउन असेल. ओके. जर नुसतं मूवी घेतलं असतं तर ते काय झालं असतं, नुसतं मूवी घेतलं असतं तर ते कॉमन नाउन असतं, पण त्यांना नाव दिलं म्हणून ते झालं हॅरी पॉटर. ओके. अजून एक एक्झाम्पल बघायचं, बिलकुल बघूयात, बट तुम्ही फक्त नोट करा आणि नुसतंच नोट नका करू, तर पहिले इकडे समजून घ्या मगच लिहा, तरच समजेल सगळं आणि लक्षात राहील. पुढचं एक्झाम्पल आहे आपलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद Dr. Rajendra Prasad was the first president of India. Was the first president
ऑफ इंडिया. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले प्रेसिडेंट होते. मग आता इथे काय केलं गेलंय, त्यांना एक नाव दिलं गेलंय, म्हणजेच जे काय राहणार आहे त्यांचं स्पेसिफिक नेम, आणि स्पेसिफिक नेम दिलंय म्हणून हे असेल प्रॉपर नाउन. तर आता आपण प्रॉपर नाउनचे 2 एक्झाम्पल बघितले आणि हे आपल्याला आता समजले असतील. आणि जर समजलं नसेल तर आपला व्हिडिओ परत मागे घेऊन बघा. तर आता आपलं पुढचं आहे कॉन्क्रीट नाउन. त्याला आपण आता सुरुवात करूयात. तर आता सुरू झालेलं आहे फ्रेंड्स आपलं कॉन्क्रीट नाउन. तर आता कॉन्क्रीट नाउन म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो. हा बोर्ड आहे तर याला मी टच करू शकतोय म्हणून हा येईल कॉन्क्रीट नाउन मध्ये. आणि ज्याची टेस्ट घेऊ शकतो, म्हणजेच आता मी याची टेस्ट नाही घेऊ शकत आहे पण याला टच तर करू शकतोय, म्हणजेच त्याच्यापैकी एक तर करू शकतोय म्हणून हा येईल कॉन्क्रीट नाउन मध्ये. तर मग आणि नंतर समजा स्मेल, म्हणजेच जर वास घेऊ शकतोय तर तो पण येईल कॉन्क्रीट नाउन मध्ये. तर मग कॉन्क्रीट नाउनची डेफिनेशन काय बनेल? अ कॉन्क्रीट नाउन इज a concrete noun is something can see, something can see, touch, taste, hear or smell. A concrete noun is something can see, touch, taste, hear or smell. Concrete noun म्हणजे एक असं नाव ज्याला आपण टच करू शकतोय, टेस्ट करू शकतोय आणि स्मेल घेऊ शकतोय, त्याला आपण म्हणतो कॉन्क्रीट नाउन. मग याच्याहून एक्झाम्पल घेता येईल. समजा जर आपला व्हाईट बोर्ड आहे तर मी याला टच करू शकतोय म्हणून हा असेल आपलं कॉन्क्रीट नाउन. मग जर मी कशालाही जर टच करू शकतोय तर तो असेल आपला कॉन्क्रीट नाउन. तर मग आता याच्यात कशा प्रकारचे एक्झाम्पल घेता येईल? व्हॉट्स युअर बुक. समजा मी जर म्हणलं व्हॉट्स युअर बुक, तर मग आता व्हॉट्स युअर बुक मध्ये काय होतंय, जी बुक आहे, जे पुस्तक आहे त्याला आपण टच करू शकतोय, टेस्ट करू शकत नाहीये पण आणि स्मेल सुद्धा करू शकत नाहीये, पण टच, टेस्ट आणि स्मेल यांच्यापैकी आपण टच करू शकतोय म्हणून हे असेल आपलं कॉन्क्रीट नाउन. मग आता दुसरं एक्झाम्पल बघायचं अजून. तर आता दुसरं एक्झाम्पल आहे द मॅन माय मॉम सम डेलिकट्स चॉकलेट कुकीज. तर आता चॉकलेट कुकीजला आपण काय करू शकतो? कॅन सी, टच करू शकतो, टेस्ट करू शकतो आणि स्मेल सुद्धा करू शकतो म्हणून हे काय असेल कॉन्क्रीट नाउन. यांच्यापैकी जर एक सुद्धा क्रिया करता येते तर ते कॉन्क्रीट नाउन मध्ये असेल. तर आता आपल्याला कॉन्क्रीट नाउन समजलेले आहेत. तर आपण आता आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूयात. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन. आपण कॉन्क्रीट नाउन मध्ये काय करू शकतो? टच करू शकतो, स्मेल करू शकतो, ओके, आणि टेस्ट करू शकतो. मग आपण अब्स्ट्रॅक्ट नाउन त्याच्या उलट आहे, म्हणजेच याच्यात टच पण नाही करू शकत, टेस्ट पण नाही करू शकत आणि स्मेल पण नाही करू शकत. म्हणजेच याची डेफिनेशन कशी बनेल? ॲन अब्स्ट्रॅक्ट नाउन, अ च्या ऐवजी फक्त ॲन लागेल कारण की आपण शिकलेलो आहे अ अँड द चा वापर कसा होतो. ॲन अब्स्ट्रॅक्ट नाउन, ते कॅन लिहिलेलं होतं कारण की आपण ते करू शकत होतो, पण इथे लिहावं लागेल
कांट. कांट का? कारण की आपण ते करू शकत नाही, तेवढ्याला कांट लागतो. An abstract noun can't see, touch, taste, hear or smell. डेफिनेशन बिलकुल तेच आहे, फक्त आपण ते करू शकत नाहीये म्हणून ते कांटचा वापर झालेला आहे आणि अच्या ऐवजी ॲन वापरला गेलेला आहे. ओके. नियर ऑर स्मेल, हिअर ऑर स्मेल. मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल? ॲन अब्स्ट्रॅक्ट नाउन कांट सी, टच, टेस्ट, हिअर ऑर स्मेल. मग आता याच्यात कशा प्रकारचे एक्झाम्पल घेता येतील? एक्झाम्पल 1, हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. जरा विचार करा आता याच्यात काय असेल अब्स्ट्रॅक्ट नाउन? हॅव कॉन्फिडन्स. तर आता कॉन्फिडन्सला आपण हात लावू शकतो का? आपला जो आत्मविश्वास असतो की मी हे करू शकेल किंवा करू शकणार नाही, त्या कॉन्फिडन्सला आपण हात लावू शकत नाही म्हणून हे असेल अब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे ज्याला आपण हात लावू शकत नाहीये, टच सुद्धा करू शकत नाहीये, टेस्ट पण करू शकत नाहीये आणि स्मेल, या तिघ गोष्टी आपण करू नाही शकत आहे म्हणून हे असेल अब्स्ट्रॅक्ट नाउन. पण जर यांच्यापैकी एक जरी गोष्ट आपण करू शकत असलो, समजा टच, टेस्ट, स्मेल, या तिघांपैकी जर मी टच करू शकतोय तर हा झाला कॉन्क्रीट नाउन. पण अब्स्ट्रॅक्ट नाउन असं आहे की या तिघांपैकी काहीच करू शकत नाही, त्याला आपण म्हणतो अब्स्ट्रॅक्ट नाउन. मग आता हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ हे एक एक्झाम्पल घेतलं, तर मग आता आपल्यालाही समजलंय कॉन्फिडन्सला आपण हात लावू शकत नाही. तर आता म्हणजेच अशा ज्या गोष्टी असतात ज्यांना आपण हात लावू शकत नाही त्यांना अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. तर आता आपण आपली पुढची टाइप्स बघूयात. चला तर आता आपले कलेक्टिव्ह नाउन. तर मग आता कलेक्टिव्ह नाउन कशा प्रकारे वापरले जातात मित्र? थकलेली ना कोणी अजून? बघा आपल्याला थकायचं नाही, कमीत कमी आता 1 तास किंवा जास्तीत जास्त 40-50 मिनिटं, 1 तासच धरून घ्या समजा. तर मग आता काय येईल? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? अ कलेक्टिव्ह नाउन refers to a group of multiple things. आता याच्यात काय समजलं का काही? बघा ग्रुप म्हणजेच कलेक्शन होतंय, एक ग्रुप तयार होतोय. समजा एक्झाम्पल क्लास. क्लास म्हणजे कसा? आता समजा क्लास आहे, आपल्या शाळेतला क्लास किंवा आपण समजा क्लास आहे, तर मग क्लासमध्ये तुम्ही एकटे का? नाही, तर खूप सारे मुलं तुमच्या सोबत आहे, म्हणजेच तुमचा काय आहे तर एक ग्रुप आहे. म्हणजेच काय होतंय तर अशाच ग्रुपला कलेक्शन म्हणतात. ओके. म्हणजे काय होतंय? एक कलेक्शन होतंय, एक ग्रुप तयार होतोय तुमचा. क्लास इक्वल टू ग्रुप इक्वल टू कलेक्शन. ओके. म्हणजेच क्लास तुम्ही सगळे एक ग्रुप आहे आणि एका ग्रुपचं कलेक्शन होतंय. अशाच प्रकारच्या कलेक्शनला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. कलेक्ट, या कलेक्टिव्ह मध्ये कलेक्ट यानेच आपल्याला समजतं की हा कलेक्टिव्ह नाउन आहे. म्हणजेच आपण काय शिकलो होतो याच्यात तर कलेक्शन. ओके. बस लक्षात ठेवा नीट आणि नोट करून घ्या. पण जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच नोट करा, म्हणजेच तुमचा काहीतरी ते लिहून फायदा होईल. मग आता कलेक्टिव्ह नाउन, आय लिव्ह विथ माय फॅमिली. सगळेजण आपल्या परिवारासोबत राहतात
आणि मी पण आय लिव्ह, मी माझ्या परिवारासोबत राहतो, विथ माय फॅमिली. तर आता इथे काय दिलेलं आहे, आय लिव्ह विथ माय फॅमिली. आपली जी फॅमिली आहे त्याच्यात आपण एकटे आहे का, नाही तर एक ग्रुप तयार झालेला आहे. फॅमिलीमध्ये पण काय होतंय, एक ग्रुप तयार झालेला आहे. आणि मग ग्रुप पासून काय होतंय, तर एक कलेक्शन तयार होतंय आणि म्हणून हा झाला कलेक्टिव्ह नाउन्स. ओके, समजतंय ना, म्हणून हा कलेक्टिव्ह नाउन झाला. समजा क्लास ओपन युअर बुक्स, क्लास ओपन युअर बुक्स. म्हणजेच समजा तुमचे जे टीचर आहे ते तुम्हाला सांगतायत की क्लास ओपन युअर बुक्स, तर मग ओपन युअर बुक्स तुमचे पुस्तक उघडा. तर मग क्लास तुम्हाला एकट्याला सांगतायत का, नाही तर पूर्ण क्लासला सांगतायत. म्हणजेच एक कलेक्शन त्या ठिकाणी तयार होतंय, म्हणून हे असेल कलेक्टिव्ह नाउन मित्रा. तर मग कलेक्टिव्ह नाउन समजले, तर मग आता आपण याची पुढची टाइप्स बघूयात पार्ट्स ऑफ नाउनची. सर्वात सोपी टाइप्स आहे कंपाऊंड नाउन्स. कोणालाही समजता येईल. तर बघा, कंपाऊंड नाउन्स एक असे शब्द जे की दोन शब्द मिळून एक शब्द तयार होतोय त्याला म्हणतात कंपाऊंड नाउन्स. डेफिनेशन कशी मिळेल, जुळेल, लक्ष द्या इकडे. डेफिनेशन कशा प्रकारे तयार होईल कंपाऊंड नाउनची. बघा, थकले असाल तर पाणी पिऊन लगेच इथे बसा, कोणी उठणार नाही अजून. कंपाऊंड नाउन, कारण की पूर्ण शिकूनच उठा. कंपाऊंड नाउन्स आर फॉर्म आणि मग याच्या पुढे काय करावं लागेल, फ्रॉम टू ऑर मोर वर्ड्स. फ्रॉम टू ऑर मोर वर्ड्स. म्हणजे काय होतंय मित्रा, कंपाऊंड नाउन्स फ्रॉम दोन शब्दांपासून एक शब्द तयार होतोय त्याला आपण कंपाऊंड नाउन म्हणतोय. मग एक्झाम्पल कशा प्रकारे, हाय आपला सन, सन सोबत प्लस केला सेट, तर मग इक्वल टू सन आणि सेट काय बनले, सनसेट. सनसेट हा शब्द तयार झाला. सन आणि त्याच्याशी प्लस केला सेट, हे दोन शब्द घेतले, सन प्लस सेट इक्वल टू सनसेट. समजतंय. मग आता समजा अजून काय घेता येईल, दोन शब्दांपासून एक शब्द तयार होतोय त्याला आपण कंपाऊंड नाउन म्हणतोय. समजा सनशीच प्लस केला मी राईस, सन प्लस राईस इक्वल टू सन राईस. सन आणि राईस. समजतंय. बिलकुल खूप सोपं आहे. एक्झाम्पल बघायचं. I love watching. I love watching sunrise on the beach. तर मग आता याच्यात काय झालेलं आहे, या वाक्यामध्ये सन आणि राईस दोन शब्दांचा एक शब्द बनला, म्हणून हे काय झालं, सनराईज. अशाच प्रकारे ते आपण हे क्लिअर केलंच होतं. म्हणजेच जेव्हा दोन शब्दांचा एक शब्द बनतो त्याला कंपाऊंड नाउन म्हणतात. समजलं. बिलकुल. तर बघा, आता कंपाऊंड नाउनची पुढची टाइप्स आहे काउंटेबल नाउन. चला तर सुरुवात करूयात. बिलकुल संपायतच आलेलं आहे. 20-25 मिनिटं लागतील किंवा 10-15 मिनिटं लागतील. चला तर आता पुढची टाइप्स बघूयात. बघा, आता काउंटेबल नाउन म्हणजे काय एका मिनिटात समजून जाईल. काउंटेबल नाउन, काउंटेबल, काउंटेबल, काउंटेबल याच्याशी मायनस केला एबल, तर मग काय उरलं, काउंट. आणि काउंट म्हणजे काय, तर मोजणे.
म्हणजेच ज्याला आपण मोजू शकतोय त्याला आपण म्हणतो काउंटेबल नाउन. ओके, हे तर बिलकुल समजतंय समजा. मग आता याची डेफिनेशन काय येईल? काउंटेबल नाउन can be counted and can have a singular or plural form. Singular or plural form. हे सिंग्युलर पण असतं आणि प्लुरल पण असतं आणि ज्याला आपण मोजू शकतो त्याला आपण काउंटेबल नाउन म्हणतो. कारण की काउंटेबल नाउन कॅन बी काउंटेड. काउंटेबल नाउनला आपण काउंट करू शकतो म्हणजेच मोजू शकतो. अँड कॅन हॅव अ सिंग्युलर ऑर प्लुरल फॉर्म. आणि काउंटेबल नाउनचा आपण एक वचन किंवा अनेक वचन करू शकतो. मग आता याच्यावर एक्झाम्पल कसं येईल? I have 5 coins. I have 5 coins. तर मग याच्यात काय होतंय? 5 coins, $5. तर मग आता ते 5 coins आहे, ते 5 आहेत हे आपण आता सांगू शकतोय. म्हणजेच आपण त्याला नंबर सोबत काउंट करू शकतोय. ज्याला आपण असं नंबर सोबत काउंट करू शकतो. जसं की हे डॉट मारले मी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे मी त्याला नंबर सोबत काउंट करू शकतोय. म्हणून हे असेल काउंटेबल नाउन. म्हणजे डॉट पण काय काउंटेबल आहे. कारण की मी यांना असे 1 2 सोबत मोजू शकतोय. म्हणजेच ज्यांना आपण काउंट करू शकतो ते असतात काउंटेबल नाउन. तर आता आपली शेवटची टाइप आहे पुढची नाउनची अनकाउंटेबल नाउन. याला आपण आता सुरुवात करूयात. अनकाउंटेबल नाउन म्हणजे आता याची नाउने ज्यांना आपण काउंट करू शकत नाही. कांट बी काउंटेड इट्स कॉल्ड अनकाउंटेबल नाउन. बघा तर डेफिनेशन बघूयात. अनकाउंटेबल नाउन्स can't be counted and typically don't have a plural form. म्हणजेच आता अनकाउंटेबल नाउन्स कांट बी काउंटेड. अनकाउंटेबल नाउनला आपण मोजू शकत नाही. अँड टायपिकली डोंट हॅव अ प्लुरल फॉर्म. आणि अनकाउंटेबल नाउनचे आपण टायपिकली अनेक वचन करू शकत नाही. मग आता याच्यावर एक्झाम्पल कसं घेता येईल? आता एक्झाम्पल कसं घेता येईल? आता याच्यावर एक्झाम्पल बघूया. टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. टी इज अ पॉप्युलर ड्रिंक बट नॉन काउंटेबल. टी काय पॉप्युलर ड्रिंक आहे पण ते अनकाउंटेबल आहे. पण मग काउंटेबल त्याला केव्हा म्हणता येईल? ज्याला आपण 1 2 3 असं मोजू शकतोय का? नाही. समजा जर आपण कपात घेतोय तर आपण त्या कपांना मोजून टाकू की 1 2 3. चहा करताना आपण किती कप करायचा आहे ते बघतो सर्वात पहिले.
मग आपण तेव्हा कप मोजतो, चहाला नाही मोजत. 1, 2 मध्ये चहा कसा मोजता येईल? लिटर मध्ये. चहा समजा लिटर मध्ये मोजता येईल, जसं आपण दूध मोजतो. आणि पण मग चहाला आपण असं नाही मोजू शकत 1, 2, 3, 4. पण मग त्यांच्या कपाला जर आपण मोजतोय तर मग तो अनकाउंटेबलच धरला जाईल. त्यामुळे ते असेल अनकाउंटेबल नाऊन. म्हणजेच ज्यांना आपण मोजू शकत नाही त्यांना आपण काउंटेबल असे म्हणतो. तर आता आपले सगळे नाऊनच्या टाइप्स क्लिअर झाले आहेत. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचचे दुसरे टाइप्स प्रोनाऊन घेणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.